तू जाड होतास आणि आता स्लिम झालायस, पण जेव्हा पण मिररमध्ये बघतोस त्यावेळेस तुला एक नवीन प्रॉब्लेम दिसतोय. तुझी स्किन लूज पडतीये आणि तू विचार करतोयस की ही स्किन आता टाईट कशी होणार. वेट लॉस नंतर स्किन लूज पडण्याचं मेन रिझन आहे फास्ट वेट लॉस किंवा मसल लॉस. ज्या वेळेस तुम्ही फक्त कार्डिओ आणि क्रॅश डाएट करून तुमचं फॅट कमी करता त्यावेळेस तुमचा मसल पण जातो आणि आतमधून बॉडीची फ्रेम छोटी होऊन जाते, त्यामुळे तुमची स्किन लूज पडते. त्यावर सर्वात पहिलं सोल्युशन हे आहे की फॅट लॉस करताना वर्कआउट पण करा. डेडलिफ्ट, स्क्वॉट, बेंच प्रेस, पुलअप्स हे सगळे एक्सरसाइज तुमच्या बॉडीची फ्रेम मेंटेन करतात. त्यामुळे कार्डिओ तर कराच, पण मसल पण बनवा. आणि दुसरं सोल्युशन आहे डाएट अँड रिकव्हरी. क्रॅश डाएटला अवॉइड करा आणि प्रत्येक वीकमध्ये 500 ग्रॅम ते 1 किलोपेक्षा जास्त फॅट लॉस नका करू. प्रोटीन तुमच्या जेवणामध्ये हाय ठेवा. 1.5 ते 2 ग्रॅम पर के जी बॉडी वेट. कोलॅजन रिच फूड्स, व्हिटॅमिन सी आणि हायड्रेशन स्किनच्या हेल्थसाठी चांगलं असतं. आणि त्यासोबतच 7 ते 8 तासांची झोप स्किनच्या रिपेअरिंगमध्ये बेस्ट काम करते आणि इलॅस्टिसिटीला मेंटेन करते. पेशन्स असू दे, फॅट लॉस हळूहळू कर आणि मसल बनवत राहा. काळजी घे आणि नॉलेज भेटला असेल तर फॉलो कर.